नमस्कार. SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे आहे SST एड्युपीडिया आणि मी असिस्टंट प्रोफेसर हर्षदा दरेकर. विद्यार्थी मित्रांनो, आपण मीडिया स्टडीज या विषयामध्ये अनेक गोष्टी, अनेक थिअरीज शिकत आलो आहोत. या थिअरीज शिकल्यानंतर आपल्याला आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा अभ्यासायचा आहे, तो म्हणजे मीडियाचा प्रेक्षकांवर, ते जे कंझ्युम करणारे कस्टमर्स आहेत त्यांच्या वर्तनावर काय परिणाम होतो किंवा त्यांच्यावर काय परिणाम होतो. तर आपला जो आजचा विषय आहे, आजचं जे आपलं सेगमेंट आहे, त्यामध्ये आपण पाहणार आहोत मीडिया इफेक्ट अँड बिहेवियर. हे चौथ्या मॉड्यूल मधलं प्रकरण आहे आणि त्यावरचा आपण अभ्यास करणार आहोत. मीडिया प्रभाव आणि वर्तन. तर मीडिया प्रभाव आणि वर्तन अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण मीडिया हा सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव टाकत असतो आणि हा प्रभाव त्यांच्या वर्तनातून आपल्याला दिसायला लागतो. कारण मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या विचारांचं आणि वर्तनाचं आदान प्रदान होतं. आपण जे मीडियामध्ये पाहतो ते बरेचदा काय झालेलं असतं, तर समाजामध्ये कुठेतरी घडत असतं आणि ते घडलेलं जे काही आहे त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंब जे आहे ते माध्यमांमध्ये दिसतं. मग ते आचार असतील, विचार असतील, ते सगळ्या प्रकारचे रिफ्लेक्शन्स जे आहेत ते आपल्याला माध्यमांमध्ये दिसतात आणि माध्यमांमध्ये जे काही आपण पाहतो त्या सगळ्याचं कुठे ना कुठे एक प्रतिबिंब समाजामध्ये सुद्धा पडत असतं. मग वैयक्तिकरित्या किंवा सामुदायिकरित्या याचा परिणाम आपल्याला दिसतो वर्तनावर. त्यामुळे समाजातील बदलांना आणि सुधारणांना मार्गदर्शन मिळते. आपण अनेक चित्रपटांचे किंवा अनेक प्रकारच्या सोशल मीडियावर किंवा माध्यमांमध्ये प्रसारित होणाऱ्या कंटेंटचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदलांचे जे वारे आहेत ते वारे माध्यमांमुळे खूप स्ट्रॉंग झालेले आहेत, खूप प्रभावशाली झालेले आहेत. समाजातल्या बदलांना आणि सुधारणांना जेव्हा माध्यमांच्या मार्फत वाव मिळतो तेव्हा त्याचा जो परिणाम असतो तो खूप परिणामकारक असतो आणि मासेससाठी किंवा मोठ्या गटासाठी म्हणून हा परिणाम आपल्याला दिसतो आणि ते वर्तनामध्ये रिफ्लेक्ट व्हायला लागतं. आता आपल्याला पाहायचं आहे की व्यक्तींवर कोणकोणत्या प्रकारचे परिणाम होतात. आता व्यक्तींवर म्हणजे काय, तर आपण जर समाज म्हणून एक पूर्ण वर्तन बदल बघितला तर तो एक वेगळा मुद्दा होतो आणि व्यक्तीवर, इंडिव्हिज्युअल व्यक्तीवर वैयक्तिकरित्या होणारे परिणाम जे आहेत ते आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. आपण जसं म्हणतो ना की व्यक्ती तितक्या प्रकृती, तसंच प्रत्येक व्यक्ती तिच्या परसेप्शन नुसार, तिच्या दृष्टिकोनानुसार, त्या प्रत्येक कंटेंटचा, प्रत्येक माध्यमात दाखवल्या जाणाऱ्या कंटेंटचा जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने विचार करते आणि तिचा त्याच्यावर तसा तसा परिणाम होतो. तर ते काय आहे, कशाच्या संदर्भामध्ये असू शकतं ते आपण थोडक्यात पाहूयात. आकलन म्हणजे अंडरस्टँडिंग, तुमचं अंडरस्टँडिंग जे आहे त्याच्यावर हा परिणाम होतो. ज्या पद्धतीने आपण त्या गोष्टी समजून घेतो आणि लक्षात ठेवतो ते माध्यमांमधून आपल्याला लक्षात येतं. विश्वास म्हणजे आपले बिलीफ जे आहेत जे ते बरेचदा स्ट्रॉंग होऊन जातात माध्यमांमुळे. वृत्ती, आपला ऍटिट्यूड चेंज होतो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा. प्रभाव म्हणजे त्याचा एक इन्फ्लुएन्स तयार होतो. माध्यमांचा व्यक्तीवर एक प्रकारचा प्रभाव पडतो आणि त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीचं वर्तन हे बदललं जाऊ शकतं. शारीरिक प्रभाव, आपण या गोष्टीचा खरं तर विचार करत नाही पण माध्यमांचा शरीरावर सुद्धा खूप मोठा परिणाम होतो आणि तो आपल्याला दिसत राहतो. वर्तन अर्थातच बिहेवियर म्हणजे आपल्या वागणुकीमध्ये सुद्धा ऍटिट्यूड चेंज होणं आणि त्यानंतर ते वागणुकीमध्ये रिफ्लेक्ट होणं, यात फरक आहे. पण माध्यमांचा प्रभाव काही वेळेला इतका स्ट्रॉंग असतो की आपल्या वर्तनामध्ये सुद्धा हा बदल आपण पाहू शकतो. मग आपण एक एक मुद्दा अभ्यासूयात. आकलन. आकलन म्हणजे काय, तर अंडरस्टँडिंग, तुमचा समज. मानवी मन स्मरण प्रक्रियेद्वारे माहिती समजून घेऊ शकते. आपली बुद्धी जी आहे, आपला मेंदू जो आहे तो खूप तल्लख आहे. आपल्याला एखाद्या गोष्टीचा शोध लागला आणि मग त्या गोष्टीचा कसा वापर करायचा, कशा पद्धतीने ती गोष्ट आपल्या फायद्यासाठी वापरायची, हे आपण मानवी मेंदू तल्लख असल्यामुळे करत आलेलो आहोत, ज्याचे आपण दाखले इतिहासामध्ये पाहू शकतो. दस्तऐवज सर्वात सोपा असलेला संज्ञानात्मक प्रभाव म्हणजे माहितीचं संपादन. म्हणजे माहिती आपण काय करतो, एडिट करतो किंवा माहितीचं जे आहे ते वापर करून घेतो. अंडरस्टँडिंग नुसार त्याचं अनालाइज करून आपण त्याला वापरायला लागतो. जसं चाकाचा शोध समजा लागला, तर आपल्याला माहिती होती की चाक आपण गती देऊ शकतो. या माहितीचा वापर करून आपण त्याला ज्ञानामध्ये कन्वर्ट केलं आणि मग त्या चाकाच्या शोधापासून जी गती मिळाली ती आपण अगदी विमानांपर्यंत जाऊन पोहोचलो. म्हणजे त्या चाकाच्या ज्ञानाचा आपण वापर केला.
वेगवेगळ्या माध्यमातून मिळालेली माहिती ज्ञानात रूपांतरित करण्याची क्षमता मानवी मेंदूमध्ये आहे. आणि आत्ताच्या काळाचा जर विचार केला तर आता माहिती मिळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि या उपलब्ध असलेल्या माध्यमांमुळे मेंदू वेगवेगळ्या प्रकारची माहिती साठवतो, ती स्मरणात ठेवतो, त्याचे मेमरीमध्ये रूपांतर होतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या चित्रपटातलं कॅरेक्टरचं नाव किंवा एखाद्या चित्रपटातला विषय विचार हा जो आहे तो पाहिल्यामुळे अनुभवल्यामुळे एक प्रेक्षक म्हणून आपल्या तो लक्षात राहतो, स्मरणात राहतो. म्हणजे आपल्या मेंदूवर हा परिणाम होतो. आपण ती गोष्ट फार विचार नाही केले तरी सुद्धा अनेकदा त्या गोष्टीचा प्रभाव आपल्यावर पडलेला असतो, लक्षात राहून गेलेली असते. जसं गाणी, आपण गाणी सुद्धा किंवा गाण्यांची ट्यून जी आहे ती मेंदूपर्यंत आपल्या ट्यून पोहोचते आणि ती ट्यून आपण सतत गुणगुणत राहतो. एखाद्या जाहिरातीची जिंगल जी आहे ती सुद्धा कधी कधी आपल्या डोक्यामध्ये सुरू राहते, कारण आपला मेंदू जो आहे तो स्मरणाद्वारे ती माहिती साठवत राहतो. म्हणजेच आपलं आकलन पण त्याच्यावर काम करत असतं. मानवी मन मीडिया संदेशाचे विविध मार्गांनी गट करून नवीन अर्थ निर्माण करू शकते. म्हणजे एखादी गोष्ट दाखवल्यानंतर त्या गोष्टीकडे बघण्याचा वेगवेगळा दृष्टिकोन जो असतो आणि त्यातून नवीन नवीन अर्थ जे आहेत ते रिफ्लेक्ट होऊ शकतात. हे माध्यमांचा प्रभाव आहे. विश्वास म्हणजे बिलीफ. आता माध्यम म्हटल्यानंतर पुस्तकं, ग्रंथ, वेगवेगळे चित्रपट किंवा इतर अनेक प्रकारची माध्यमं आहेत. या सगळ्या माध्यमांवरून आपले काही विश्वास तयार होतात, काही बिलीफ्स तयार होतात. जसं आपण महापुरुषांबद्दल त्यांना पाहिलेलं नसलं तरी पण आपल्याला त्यांच्याबद्दल माहिती असतं. एखाद्या महापुरुषाची प्रतिमा तयार झालेली असते. आपण अगदी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जो अभिमान बाळगतो, त्यांच्या कर्तृत्वाचे जे पोवाडे गातो, गोडवे गातो, आपण कोणीच शिवाजी महाराजांना पाहिलेलं नसतं. पण इतिहासाच्या पुस्तकांमधून वेगवेगळ्या माध्यमांमध्ये शिवाजी महाराजांचं जे काही आपण चित्रण पाहिलेलं आणि ऐकलेलं असतं त्या चित्रणावरनं आपल्या मनामध्ये एक विश्वास तयार होतो की आपला जाणता राजा कोण होता तर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले खूप कर्तृत्ववान राजे होऊन गेले. तसंच महाराणा प्रताप यांच्याबद्दल असेल, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल असेल किंवा महात्मा गांधींबद्दल असेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल असेल, लोकमान्य टिळक आहेत, असे अनेक महापुरुष आहेत किंवा अनेक व्यक्ती आहेत, अनेक प्रसंग आहेत, अनेक इतिहासातले संदर्भ आहेत ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये विश्वास तयार होतो आणि माध्यमातून आपण ते पाहिलेलं असतं, त्यामुळे ते विश्वास खूप पक्के होतात. आपण काही काही वेळेला खूप झगडा करतो, काही वेळेला कोणी जर त्या विरुद्ध काही बोलायला गेलं तर आपण त्या व्यक्तीची बाजू घेऊन किंवा विरुद्ध तावातावाने भांडतो आणि आपल्याकडे आधार कसला असतो तर आपण माध्यमांमध्ये जे काही वाचलं, ऐकलं, पाहिलेलं असतं त्याचा. म्हणजे माध्यम जे आहेत ते आपला विश्वास खूप स्ट्रॉंग करतात, दृढ करतात आणि त्याचा परिणाम आपल्या वागणुकीवर सुद्धा होतो. एखाद्या परंपरेबद्दल किंवा संस्कृतीबद्दलचा विश्वास पण असाच तयार झालेला असू शकतो. माध्यमांमध्ये, पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये आपण ते वाचलेलं असतं आणि ती परंपरा आपण, ती संस्कृती जी आहे ती आपण वर्षानुवर्ष पाळत राहतो. त्याबद्दल दृढ विश्वास आपल्या मनामध्ये राहतो की अमुक एखादी गोष्ट केली तर काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत, आणि हा विश्वास माध्यमांच्या मार्फत आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि मी पुन्हा सांगेन की माध्यम म्हणजे केवळ चित्रपट, टेलिव्हिजन एवढंच नाही तर अगदी पुस्तकं सुद्धा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आहेत, हे सुद्धा माध्यमाचं काम करतात. तर आपल्याला जेव्हा आपण माध्यमांचा परिणाम विचार करत असतो तेव्हा आपल्याला सगळ्या प्रकारच्या माध्यमांचा विचार करायला हवा. यानंतर वृत्ती म्हणजे ऍटिट्यूड. आपला जो ऍटिट्यूड असतो तो एखाद्या माध्यमामध्ये विशिष्ट पद्धतीचं काही पाहिल्यानंतर तयार होतो. जसं स्टेटस सिम्बॉल. आपण एखाद्या जाहिरातीमध्ये, चित्रपटामध्ये, मालिकेमध्ये, वर्णनामध्ये, पुस्तकातल्या वर्णनामध्ये एखाद्या प्रथितयश व्यक्तीबद्दलचं वर्णन ऐकतो आणि मग आपण त्याला इमिटेट करायचा प्रयत्न करतो किंवा काही वेळेला आपला ऍटिट्यूड जो आहे तो तसाच बदलतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण आदर्श म्हणून पाहिलेलं असतं चित्रपटामध्ये किंवा मालिकेमध्ये आणि त्या व्यक्तीचा आदर्श घेऊन आपल्या डोक्यामध्ये सुशिक्षित असण्याची किंवा सुसंस्कृत असण्याची अशी एक आदर्श प्रतिमा तयार होते आणि मग आपला ऍटिट्यूड त्यानुसार चेंज व्हायला लागतो. आपण आपल्या स्वतःला तसं पाहायला लागतो, आपल्या स्वतःला तसं तयार करण्याचा प्रयत्न करायला लागतो. मग माध्यमांमध्ये दाखवण्यात येणाऱ्या व्यक्ती, प्रसंग, उत्पादनं, समस्या यांचा प्रेक्षकांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यानुसार त्यांचं मत तयार होतं. माध्यमात दाखवला गेलेला एखादा जर इश्यू असेल, एखादी समस्या असेल आणि ती ज्या पद्धतीने हँडल केली गेलेली आहे, समजा एखादा अंधश्रद्धा असेल किंवा जनजागृतीच्या संदर्भामध्ये एखादा मेसेज दिला गेलेला असेल तर त्याबद्दल हळूहळू जनमत तयार होतं आणि ते सुरुवात इंडिव्हिज्युअल होते. आपण वैयक्तिकरित्या एखाद्या गोष्टीबद्दल मत तयार करायला लागतो हळूहळू आणि मग
त्यानुसार आपले निर्णय घ्यायला लागतो. म्हणजे आपली वृत्ती जी आहे, आपला ऍटिट्यूड जो आहे तो एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा बदलला जाऊ शकतो. जसं अंधश्रद्धा निर्मूलन मालिकेत जर एखादं दाखवलं, एखादी अंधश्रद्धा दाखवली गेली आणि ती कशी चुकीची आहे आणि कशा पद्धतीने तिचा समाजावर वाईट परिणाम होऊ शकतो असं जर दाखवलं गेलं तर आपल्या वृत्तीमध्ये बदल होतो, आपला विचार जो आहे तो बदलायला लागतो. प्रभाव, लोक अनुभवत असलेल्या भावनांच्या संदर्भात लोक प्रभावित होतात. अर्थातच माध्यमांमध्ये जे पाहतो ते पाहून आपल्या भावनांवर सुद्धा तसा परिणाम होतो. यात भावना आणि मूड याचा देखील समावेश आपण पाहिलेला आहे. मीडिया भावनांना चालना देऊ शकते. आपण एखादा पेट्रिओटिक म्हणजे देशप्रेमाबद्दलचा एखादा व्हिडिओ पाहिला किंवा एखादा चित्रपट पाहिला तर त्याबद्दल आपल्याला पाहिल्यानंतर शेवटी खूप अभिमान जो आहे तो निर्माण होतो. जसं उदाहरणार्थ एखाद्या चित्रपटामध्ये जर भारत विरुद्ध इतर दुसऱ्या कुठल्या देशाची मॅच दाखवली असेल आणि त्यामध्ये आपला क्रिकेटची मॅच आहे समजा आणि त्या सामन्यामध्ये आपल्या गटाची एखादी विकेट पडली तर आपल्याला पण निराशा वाटते. आपल्याला माहिती असतं चित्रपट आहे पण तरी सुद्धा आपल्यामध्ये त्या भावना निर्माण व्हायला लागतात. आपण तो सामना चित्रपटात जिंकलो की आपण खुश होतो, आपल्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना निर्माण होते. म्हणजे भावनांना चालना देणं हे माध्यमाकडनं आपोआपच होतं आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीवर त्याचा परिणाम वेगळा वेगळा होतो. एखादी व्यक्ती सेंटिमेंटल असेल, संवेदनात्मक असेल तर ती एखादा भावुक प्रसंग पाहून रडू लागेल किंवा एखादी व्यक्ती असेल जिच्यावर फारसा काही परिणाम होणार नाही. असं प्रत्येक व्यक्तीवरती माध्यमाचा जो प्रभाव आहे तो बदलू शकतो. मात्र प्रभाव प्रत्येकच व्यक्तीवर जरी वेगळा असला तरी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये तो होतो. शारीरिक प्रभाव, मी मगाशी सुरुवात करताना म्हटलं की शारीरिक प्रभावाचा आपण विचार करत नाही, परंतु शारीरिक प्रभाव हा स्वयंचलित प्रतिसाद आहे. म्हणजे एखादा जसं चित्रात आपण पाहतोय, एखादा हॉरर चित्रपट पाहत असेल, आता हे चित्र पाहून आपण कशावरून ठरवलं की हा हॉरर असू शकेल? कारण त्यांचा शारीरिक प्रभाव जो आहे त्यामध्ये त्या चेहरा लपवता आहेत किंवा डोळे त्यांचे बारीक झाले आहेत, कोणाचे मोठे झालेले आहेत, उशी मागे लपलेली आहे. याचा अर्थ काय आहे तर काहीतरी तर हॉरर किंवा थ्रिलर असं पाहिलेलं आहे. आणि हे रिफ्लेक्शन कसं येते ते शरीराच्या माध्यमातून येते. नजर, डोळे, हात, अंग आक्रसून घेणं हा शारीरिक प्रभाव आहे. त्याचबरोबर एखादा जर आपण गेम पाहत आहोत किंवा गेम खेळत आहोत, माध्यमांचा भाग आहे कारण तो, आणि तिथे कोणी जिंकलं तर आपण पटकन टाळी वाजवतो किंवा पटकन कोणी पडलं आणि दचकलो तर दचकल्यानंतर आपण हातवारे करतो. आपले श्वास नियंत्रित होतात किंवा वर खाली होतात. आपण एखादा क्रोध आणून देणारा एखादा चित्रपट किंवा काही कंटेंट पाहिलं, एखादं डिस्टर्ब करणारं काही पाहिलं तर त्यानुसार आपल्या श्वासाची गती सुद्धा कमी जास्त होते. आणि हे सगळे शरीरावरचे जे प्रभाव आहेत, जे परिणाम आहेत ते आपल्याला दिसू शकतात. तर तुम्ही जेव्हा केव्हा आता माध्यमांचा विचार कराल, माध्यमांचा कंझ्युम कराल, माध्यम आपण जेव्हा वापरणार कुठल्याही प्रकारचं, तेव्हा आपल्यावर काय शारीरिक परिणाम होतात हेही आपल्याला कळलं पाहिजे. जसं अगदी साधं उदाहरण म्हणजे एखादं विनोदी प्रहसन पाहताना आपण हसतो. आता हसणं हे काय झालं, भावना निर्माण झाली हास्यास्पद आणि मग त्याच्यावर आपल्या शरीराने रिफ्लेक्शन दिलं, शरीराने त्यात शारीरिक प्रभाव जो आहे तो असा आला की आपण हसतो, म्हणजे शरीरातनं ते प्रतिबिंबित होतं. वर्तन, अर्थात वर्तनावर खूप मोठा परिणाम होतो. विशिष्ट मीडिया संदेश आक्रमकतेसारख्या वर्तनाचं निरीक्षण करतात. म्हणजे काही प्रकारचा मीडिया पाहिल्यानंतर मुलांमध्ये, व्यक्तींमध्ये व्यक्ती परत्वे प्रत्येकावर बदलतं आणि आक्रमकतेचं चित्रण पाहायला मिळतं. पुन्हा सामन्याचंच उदाहरण देणे, एखादा भारत आणि पाकिस्तानचा सामना असेल आणि जर भारताने तो सामना जिंकला तर आनंदाने नाचतो आपण, किंवा काही वेळेला आक्रमकतेचं स्वरूप म्हणजे जर तो सामना हरलो आणि तो अतिशय महत्वाचा सामना असेल तर कित्येकदा आपण माध्यमांमध्ये वाचतो, न्यूजमध्ये वाचतो की लोकांनी टीव्ही फोडले. आणि हे आक्रमकतेचा परिणाम आहे. हा जो आहे तो वर्तनात झालेला प्रभाव आहे. म्हणजे त्यांच्या ऍटिट्यूडमध्ये चेंज होतो, त्यांची वृत्ती बदलते आणि मग शेवटी काय होतं, त्या प्रभावामुळे त्यांचं वर्तन बदलतं की काही वेळेला लोक टीव्ही फोडतात किंवा एखाद्या चित्रपट किंवा माध्यमामध्ये दाखवलेल्या जाणाऱ्या सिरियलमध्ये एखादं मनाविरुद्ध काही घडलं तर लोक त्याच्यानुसार रिफ्लेक्ट करतात स्वतःचं वर्तन. काही वेळेला निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो तर काही वेळेला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सुद्धा होऊ शकतो. आणि प्रेक्षकांच्या वर्तणुकीमध्ये आपल्याला बदल मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. तर हे जे काही आपण आता पाहिलेलं आहे हे आपण इंडिव्हिज्युअल वैयक्तिक परिणाम बघितलेले आहेत. अर्थातच हे परिणाम जे आहेत ते वैयक्तिक जरी असले तरी अनेकदा असं होतं की याचे समाजावर सुद्धा मोठे परिणाम होतात. आत्तासाठी आपण इथेच थांबूयात. आणखी नवीन विषयांचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा SSC एज्युपीडियामध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.